नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंगच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माध्यमं बदलली, काळ बदलला आणि या बदलत्या काळामध्ये लेखनाची शैली सुद्धा बदलली, प्रकार बदलले. या प्रत्येक विषयानुसार किंवा प्रत्येक काळानुसार आपण जर विचार करत गेलो, तर जशी लेखनाची शैली बदलली तसे आशय, विषय या सगळ्या दृष्टिकोनातनं लेखन हे बदलत राहिलं. आज साहित्य रंगच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण अशा 2 व्यक्तींना बोलावतोय, की ज्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्य केलंय. म्हणजे एका बाजूला पत्रकारिता आणि त्यातलं होणारं लेखन याला साहित्य म्हणावं का? इथपासून सुरुवात झालेली जी चर्चा आहे, त्या चर्चेला सुद्धा पुढचं एक रूप येतं आणि या सगळ्या साहित्यिकांनी, या सगळ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सुद्धा स्वतःचं एक वेगळं साहित्य निर्माण केलंय. त्याचीच ओळख आजच्या कार्यक्रमात आपण करून घेणार आहोत. गेली 35 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि त्यांनी स्वतंत्र लिखाण केलेलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रमुख कार्यवाह म्हणून ज्यांची निवड झाली, डॉक्टर स्वाती महाळंक आज आपल्या बरोबर आहेत. स्वातीताई नमस्कार. 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 आणि त्याचबरोबर पत्रकारितेच्या क्षेत्रात परंतु दृकश्राव्य माध्यमातनं जे आपल्या परिचयाचे आहेत असे कवी दुर्गेश सोनार आज आपल्या बरोबर आहेत. साम टीव्ही असेल, झी 24 तास असेल, सगळ्याच वाहिन्यांवरनं दुर्गेश सोनार यांची भेट आपली झाली. परंतु एक कवी म्हणून आज त्यांचं आपण स्वागत करूया. दुर्गेशजी नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा. नमस्कार. 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 आपल्या साहित्य रंगाच्या निमंत्रक आहेत शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. मी नीलमताईंचंही स्वागत करते. नीलमताई नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार आणि स्वागत साहित्य रंग या कार्यक्रमामध्ये आपलं. डॉक्टर स्वाती महाळंक यांचा माझा जवळजवळ मला वाटतं त्याप्रमाणे 4 दशकांचा परिचय आहे आणि अनेक कार्यक्रमांना आणि अनेक वेळेला आम्ही वेगवेगळ्या चांगल्या प्रसंगामध्येच भेटलेले आहोत. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला आहे आणि आकाशवाणी या विषयावरचं संशोधन त्यांनी करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टरेटची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यामुळे डॉक्टर स्वाती महाळंक असा या नावाने परिचय करून देऊ शकते असं मला वाटतं. त्यांनी अनेक वेगवेगळ्या संस्थांमध्ये जे काम केलं त्याच्यामध्ये त्या मूळच्या पत्रकार तर आहेतच, परंतु त्यांनी मोदी साहेबांनी विद्यार्थी वर्गासाठी लिहिलेले एक्झाम वॉरियर्स आहेत. बचत गटांवरचं त्यांचं संशोधनात्मक पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच ग्लिम्सेस ऑफ पुणे या इंग्लिश आणि जपानी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचं टोकियो इथे प्रकाशन झालेलं आहे. त्यांची एकंदर 8 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे आणि त्याचबरोबर आम जनता आप नेता, अण्णा हजारे यांच्यावरचं अल्पचरित्र, रेडिओ जॉकी व्हायचे, ध्येयासक्त अशी अनेक पुस्तकं जशी झालीत तशी त्या उत्तम निवेदक, वक्त्या, व्याख्यात्या, मुलाखतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सूत्रसंचालन तर अनेक केलेलीच आहेत, परंतु बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्रामध्ये अगदी खेड, राजगुरुनगर, मंगळवेढा, सांगली त्या स्त्री आधार केंद्रात सुद्धा त्या स्वतःहून आलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर पाणी प्रश्न, महिलांचे प्रश्न, परिवर्तनाच्या चळवळी याच्यावर त्यांची व्याख्यानं झाली आहेत. संवाद कौशल्य, भाषण कला, सहसंस्कार, कार्यसंस्कृती अशावरती त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. नभोवाणी, यशदा आणि त्याचबरोबर अनेक संस्थांच्या मध्ये विशेषतः पुरुषोत्तम करंडक सारख्या अत्यंत मानबिंदू मानल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नुकतंच त्यांना साहित्य परिषदेचं प्रमुख सचिव कार्यवाह म्हणून जबाबदारी आलेली आहे आणि ती देखील त्या चांगल्या प्रकारे पार पाडतायत. आणि आपण ज्याला एक म्हणून अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि त्यांनी अनेक माझ्या मुलाखती घेतल्या, तर त्या मुलाखतींमध्ये एक संवेदनशील प्रकारची पत्रकार म्हणून मला त्यांची खास ओळख झालेली आहे आणि त्या दृष्टीने स्वाती हे फक्त व्यक्ती नसून स्वाती एक नक्षत्र आहे असं मी त्यांना म्हणते. दुर्गेशजी, तुमचा अगदी चांगला परिचय आमचा पत्रकार म्हणून आहेच आणि आता याबद्दल तुम्ही लेखक म्हणून भेटता त्याचा मला विशेष आनंद होतो आणि तुमची दीर्घकालीन कारकीर्द जी सगळी आहे त्याच्यामध्ये तुम्ही मुद्रित श्राव्य आणि दृकश्राव्य याच्यामध्ये 25 वर्षापासून कार्यरत आहात. पुणे लोकसत्ता, पुणे आकाशवाणी, हैदराबाद ETV मराठी, झी 24 तास, साम टीव्ही, आणखीन दैनिक लोकमत अशा अनेक ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आता काम करत केलेलं आहे आणि आता लोकमतमध्ये काम करताय. आणि त्याचबरोबर तुमचे चार प्रकाशित साहित्यामध्ये कविता संग्रह आलेले आहेत. अक्षरांती अनेकदा असं होतं, मोरपीस आणि पिंपळपान आणि 16 अंकुरांचे लालित्य.
तुमचा आध्यात्मिक अशा प्रकारचा एक धागा पंढरपूरशी जोडला गेलेला आहे आणि अनेक पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. खरं तर एक मी असं म्हणेन की डाऊन टू अर्थ आणि अतिशय खणखणीत भूमिका बजावणारे पत्रकार म्हणून तुम्ही आम्हाला जास्त परिचित आहात. परंतु साहित्याच्या माध्यमातून एक संवेदनशील आणि वेगवेगळ्या प्रकारांनी स्वतःला व्यक्त करणारं आणि वाहिन्या असतील किंवा आकाशवाणी असेल याच्या बरोबरच एक कवी म्हणून स्वतःला व्यक्त करणारे तुम्ही मान्यवर साहित्यिक आहात. मी आपले मनापासून स्वागत करते आणि हा साहित्य रंगाचा कार्यक्रम आपण जो सुरू केलाय तर त्यामध्ये गेल्या 3-4 दशकांमध्ये विशेषतः आर्थिक उदारीकरणाच्या नंतर मल्टीमीडिया म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अनेक माध्यमं वापरणारे लेखक लेखिका यांना बोलवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि बदल जे झाले गेल्या 25-30 वर्षामध्ये त्या बदलांची नोंद समोर यावं हे खूप आवश्यक वाटतं. कारण याच्या पूर्वीचे मी कार्यक्रमात मांडलेलं आहे की बऱ्याच वेळेला मराठी साहित्याची सुरुवात म्हटलं की अगदी 1900 सालापासून किंवा त्याच्या आधीपासून होते. त्यामुळे या दशकापर्यंत येईपर्यंत म्हणजे 1990 ते 2000 पर्यंत येईपर्यंतच अगदी म्हणजे दीर्घकाळ त्याच्यातच जातो आणि त्याच्या पुढे 26 वर्ष झाली आहेत आता नवीन दशक येऊन सुद्धा. म्हणजे बरोबर 25 वर्षाचा 1/4 काळ व्यक्त केलेला आहे तरी अजून आपलं साहित्य आणि आपली मानसिकता विशेषतः आमच्यासारख्या पिढीची ही 80-90च्याच याच्यावरती घुटमळते की ज्याच्यासाठी पुढे येणं फार गरजेचं आहे. कारण आता येणारं जे साहित्य आहे ते पुढच्या काळामध्ये 50 वर्षापर्यंत जास्त पोचणार आहे जसं आधीचंही साहित्य पोचेल. पूर्वीच्या साहित्याचं खूप मोठे सकारात्मक गोष्टी आहेत की त्या काळातल्या परिस्थितीमध्ये त्यांनी ते धाडसीपणाने लिहिलेलं संवेदनशील पद्धतीने लिहिलेलं वाङ्मय आहे. परंतु जेव्हा समाजातल्या अनेक इन्स्टिट्यूशन्सची मोडतोड होत असते त्याच्यात प्रचंड परिवर्तन होत असतं तंत्रज्ञानापासून घरापर्यंत आणि कोविड सारख्या प्रचंड अशा संकटामधून पुढे येऊन युद्धाच्या सावलीमधून चालणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांचं मानसिक दुभंगलेपण असेल त्यातून त्यांनी तरीही मिळवलेली शक्ती असेल आणि तरी जिवंत ठेवलेली मराठी भाषेतलं साहित्य असेल हे एक अभूतपूर्व अशा संघर्षाची वाटचाल आहे असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये त्यांनी हे स्वतः सातत्याने व्यक्त करत आलेले आहेत. त्यातले आनंदाचे क्षण असतील दुःखाचे क्षण असतील जे असतील ते आणि त्या दृष्टीने मी आज दोन्ही आपले अतिशय सर्जनशील साहित्यिक आलेले आहेत तर आपण उत्तरा कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी पुन्हा एकदा अर्थातच दोघांचंही स्वागत आणि नीलमताई म्हणाला तसं बहुविध गोष्टी करणारे असे तुम्ही दोघंही आहात. त्यामुळे लेखनाचे विषय सुद्धा तुमचे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. विशेषतः स्वातीताई तुमचं सगळं लिखाण हे संशोधनात्मक जास्त त्या अंगाने जाणारं जास्त आहे आणि त्यात एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं ते म्हणजे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं जे पुस्तक आहे प्रतिभा पर्व म्हणजे मराठीतलं पहिलं चरित्रलेखन त्यांचं आहे. तर ते सुद्धा तुम्ही लिहिलेलं आहे. त्यामुळे विषय वेगळे तुम्ही हाताळलेले आहेत. कहाणी बचत गटांची हा एक वेगळा विषय हाताळलाय. त्यातला काही भाग आज तुम्ही आमच्यासाठी वाचून दाखवाल अशी मी विनंती करते तुम्हाला. स्वातीताई. नवी पहाट. दसऱ्याचा दिवस. सोलापूर रस्त्यावर नव्याने उभारलेल्या छोटेखानी हॉटेल अन्नपूर्णाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या यशोदाबाई चव्हाण यांच्या हस्ते होतं. उपस्थित मंडळी चहा पाण्यासाठी हॉटेलमध्ये विसावतात. या उपस्थितांमध्ये 25-30 महिलांचा एक घोळका. हा घोळका यशोदाबाईंकडे जाऊन काहीतरी बोलतो आणि यशोदाबाई आवाज देतात, यमुनाबाई या बरं जरा इकडे. तशा यमुनाबाई लगबगीने त्यांच्याकडे जातात. यशोदाबाई यमुनाबाईंचा साडीत चोळी देऊन सत्कार करतात. टाळ्यांचा कडकडाट होतो. त्यामुळे बावरलेल्या यमुनाबाईंना जवळ घेत यशोदाबाई म्हणतात, तुमच्या हिमतीला दाद म्हणून सगळ्या जणींतर्फे हा सत्कार आहे बरं. यमुनाबाईंचे डोळे नकळत पाणावतात. या यमुनाबाई म्हणजे या हॉटेलच्या मालकीणबाई. वय 50-52 वर्ष. काही वर्षांपूर्वी दिवसभर नवऱ्याबरोबर शेतात आणि उरलं सुरलं घरात राबूनही 2 वेळेच्या पोटभर जेवणाची भ्रांत असणाऱ्या यमुनाबाई आज परिसरात अशी 3 उपहारगृह चालवतात. सुधारणांचे वारे जिथे कधीतरी वर्ष 6 महिन्यांनी पोहोचतात अशा उजनी जवळच्या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या पण 10 वर्षांपूर्वी अचानक त्यांच्या आयुष्याने एक नवं वळण घेतलं. यशोदाबाई गावात आल्या आणि बायकांची बैठक घेऊन त्यांना बचत गटांची माहिती सांगितली. त्यामुळे काय फायदे होतील हेही सांगितलं. कुणी बायका चटकन तयार होईना. तसं यमुनाबाईंना स्वस्थही बसवेना. त्यांनी उभे राहून आपली बचत गटात यायची तयारी असल्याचं सांगितलं. त्यांचं बघून दुसरी, मग तिसरी, चौथी
अशा 10-12 जणी तयार झाल्या. मग यशोदाबाईंच्या पुढाकारानं बचत गटांची सुरुवात झाली. महिन्याला 10 रुपये बचत करायचं ठरलं. दर आठवड्याला बैठक व्हायला लागली. यशोदाबाई नवी नवी माहिती सांगायच्या. इतर गावातल्या महिलांनी बचत गटातून काय उपक्रम केले याची माहिती द्यायच्या. 6-7 महिने उलटले. 4 पैसे कमवावेत, पोटापाण्याची चिंता मिटवावी असं वाटत होतं. पण काय करावं काही सुचत नव्हतं. एक दिवस झोपडीत बसलेल्या असताना यमुनाबाईंची नजर मोडक्या किटलीवर पडली. तत्क्षणी मनात विचार आला, चहाची टपरी टाकली तर? हातात काहीतरी मौल्यवान ठेवा गवसावा तसं त्यांचं मन आनंदून गेलं. त्या उठल्या, यशोदाबाईंकडे गेल्या. त्यांना ही कल्पना सांगितली. त्यांनी त्याचं कौतुक करत यमुनाबाईंना प्रोत्साहन दिलं. दुसऱ्या दिवशी बचत गटाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला. आपल्या जय अंबे बचत गटाकडून यमुनाबाईंनी व्यवसायासाठी पहिलं कर्ज घेतलं 100 रुपयांचं. तालुक्याच्या गावी जाऊन मोठं पातेलं, चहा, साखर, पेले, गाळणं अशी सगळी खरेदी झाली आणि गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर यमुनाताईंची चहाची टपरी सुरू झाली. पाहता पाहता माणसांचा राबता वाढला. जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या चहासाठी थांबायला लागल्या. जेवण खाण सोडाच, पण यमुनाबाईंना स्वतःला चहा प्यायला सुद्धा उसंत मिळेना. त्या म्हणतात, मी हिंमत बांधली आणि चहाची टपरी लई झकास सुरू झाली. बचत गटाचं कर्ज बी फिटलं. पल्ल्याडल्या गावात धरणाचं काम सुरू होतं. त्याचं गिऱ्हाईक 3 टायमाला टपरीत यायचं. सकाळी 8ला आधण चढवलं तर 10-20 माणसं चहासाठी थांबलेली असायची. काय खायला हाय का म्हणून बी विचारायची. मग खायचं ठेवायला बी सुरुवात केली. बचत गटातल्या दोघी तिघींना मदतीला घेऊन यमुनाबाईंनी पोहे, भजी, भेळ भत्ता असे पदार्थ नाश्त्यासाठी ठेवायला सुरुवात केली. आणखी 3 जणींना रोजगार मिळाला. शेजारच्या गावात पुढच्या आठवड्यात शिक्षकांचं शिबिर होतं. चहा प्यायला आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयातल्या लोकांकडून यमुनाबाईंना ही माहिती कळली. दुसऱ्या दिवशी त्यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं. अधिकाऱ्यांची भेट घेतली. आमासनी काम पाहिजे म्हणून आपल्या बचत गटाची माहिती त्यांना सांगितली. अधिकाऱ्यांनी होकार दिला आणि यमुनाबाईंना 200 शिक्षकांना चहा, नाश्ता आणि जेवणाचे डबे पोचवायचं काम मिळालं. बचत गटातल्या सगळ्या महिलांना मदतीला घेऊन त्यांनी ते काम यशस्वीरित्या पार पाडलं आणि त्यानंतर यमुनाबाईंनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. दुसरा प्रसंग, वसई जवळचं छोटंसं गाव. सांस्कृतिक सभागृहात महिलांचा हळदी कुंकू समारंभ रंगलेला. भरजरी साड्या, दागिन्यांनी नटलेल्या बायका घोळक्या घोळक्याने हळदी कुंकवाला येत होत्या. आजूबाजूच्या गावातल्या महिलांच्या उपस्थितीने वर्दळ वाढली होती. गावातल्या एकविरा बचत गटानं हा हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. फराळ, दूध मिळालं ना, काही हवं नको ते सगळ्या बायका आणि मथुराबाई जातीने विचारपूस करत होत्या. बचत गटातल्या दोघी तिघी आलेल्या बायकांना हळदी कुंकवाचं वाण देत होत्या. काही वेळाने मथुराबाई माझ्याजवळ येऊन बसल्या. मी विचारल्यावर बचत गटाची माहिती सांगायला लागल्या. त्यांचा बचत गट 13 वर्षांपूर्वीचा 2000 मध्ये सुरू झालेला. गावातलाच पहिला बचत गट. मथुराताईंच्या पुढाकाराने सुरू झालेला. दर महिन्याला बचत करता करता महिलांनी वाळवणाचे पदार्थ, इतर खाद्यपदार्थ करून विकायला सुरुवात केली. आता त्याला उत्तम मागणी आहे. इतक्या वर्षात त्यांची ही प्रगती बघून भारावलेल्या महिलांचे आता 18 बचत गट गावामध्ये आहेत. पण कार्यक्रम, उपक्रम सगळ्या जणी एकत्रितपणे राबवतात. हळदी कुंकू देणाऱ्या एका वयस्क महिलेकडे बोट दाखवून मथुराताई म्हणाल्या, त्या हिरवी इरकल नेसलेल्या बाई आहेत ना, त्या सारजाबाई ढोरे, आमच्या बचत गटाच्या पहिल्या सदस्य. आता जवळजवळ 65 वर्षांच्या आहेत, पण तरुणांना लाजवतील अशा उत्साहानं काम करतात. बचत गटाचं कामकाज सुरळीत मार्गी लागावं म्हणून फार काम केलं त्यांनी माझ्या बरोबर. हिरवीगार इरकल नेसलेल्या, अंगावर 4 ठसठशीत डाग, कपाळावर रुपया एवढं कुंकू लावलेल्या सारजाबाईंबद्दल मलाही उत्सुकता वाटली. त्या जरा मोकळ्या झाल्यावर त्यांच्याशी बोलायला लागले. बचत गट उभारण्यासाठी घेतलेल्या कष्टाचं कौतुक केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. माझं एकलीचं काम नाही बाई, समद्या बायांनी मनावर घेतलं म्हणून गाडं चालायला लागलं. समद्यांनाच पोटाला 4-4 घास मिळालं. कनवटीला 4 पैसे राहायला लागलं. कवर सोसत राहायचं बाई माणसानं तरी. आपणच हातपाय हलवायला पाहिजे. सारजाबाईंचे अनुभवाचे बोल ऐकायला मिळतात. पण मावशी, इतकी वर्ष बचत गट सुरू करण्यापासून काम करताय, त्यामुळे काही फरक पडला का आयुष्यात? काय दिलं या कामाने, या बचत गटाने? माझा कळीचा प्रश्न.
प्रश्नासरशी सारजाबाई गप्प होतात आणि पुढच्या क्षणी कपाळावरच्या कुंकवाकडे बोट दाखवत म्हणतात, ये देणं हाय बघ बचत गटाचं. मी आश्चर्यचकित, किंचित गोंधळलेली. त्याचा अर्थ काय असावा? त्याचे आढाके बांधणं माझ्या मनात सुरू झालेलं. जरा व्यवस्थित सांगा ना मावशी, मी न राहून म्हणते. सारजाबाई म्हणतात, बाई, मी 9 वर्षाची असताना माझं लगीन झालं. मराठवाड्यात माझं माहेर. घरात कधी पोटाला 2 वेळेला पुरसं नाही मिळालं. बाप सावकाराच्या कर्जात बुडून गेलेला. माझा नवरा माझ्या परीस 24 वर्षांनी मोठा. त्याला काहीतरी आजार होता. मला बी फारसं काय कळत नव्हतं. ते गेले तेव्हा मी 13 वर्षाची होते. त्यानंतर काय, समजा आयुष्य संपल्यागत झालं. कुक्कू पुसलं, दागिने गेलं, दिसभर राबायचं आणि रातच्याला कोपऱ्यात पडायचं. झाल पर बचत गटात आले आणि समजा आयुष्य पुण्यांदा सुरू झालं. नाही पहाटच झाली म्हणा ना. आता चांगलं लुगडं नेसते, 4 डाग घालते, गजरा मारते आणि कुक्कू बी लावते. हे समजा देणं हाय बघा या बचत गटाचं. सारजाबाईंचा आवाज भरून आलेला. डोळ्यातून आसवांच्या धारा लागलेल्या. त्याचं असं झालं, बचत गट सुरू झाल्यावर त्यातल्या आर्थिक व्यवहारांबरोबरच इतर उपक्रमही सुरू झाले. मथुराताई तशा हुशार. त्या येणाऱ्या महिलांशी विविध विषयांवर संवाद साधायच्या, त्यांना बोलतं करायच्या. त्यांच्या घरातले प्रश्न, आजच्या काळाच्या गरजा, इथपासून विविध सामाजिक रूढी, परंपरा, रीतीभाती अशा असंख्य विषयांवर गप्पा व्हायच्या. त्यातून लाभणारं काही ना काही विचारधन घेऊन बायका नव्या दमानं घरी जायच्या, उत्साहाने कामाला लागायच्या. एकदा असंच सामाजिक परंपरांविषयी बोलताना विधवांच्या आयुष्याविषयीची चर्चा सुरू झाली. अजूनही खेड्यापाड्यात विधवांच्या वाट्याला येणारं आयुष्य दयनीय असतं. नवरा मरण पावल्यावर तिचं व्यवस्थित राहणं, चांगले नवे कपडे घालणं, कुंकू लावणं, सांस्कृतिक समारंभात मिसळणं हे सगळं बंद होतं, कारण समाजाला चालत नाही. अशा अनेक गोष्टींवर महिला बोलत राहिल्या आणि मग मथुराताईंनी विचारलं, पण हे सगळं तुम्हाला पटतं का? त्यांच्या या प्रश्नासरशी सगळ्या जणी विचारात पडल्या, चमकून एकमेकींकडे पाहायला लागल्या. मथुराताई म्हणाल्या, आता असा विचार करा, कुंकू किंवा बांगड्या या गोष्टी आपण काही लग्नानंतर वापरायला लागतो का? अजिबात नाही. अगदी लहानपणापासून वडिलांचं नाव लावतो तेव्हाही आपण या गोष्टी वापरत असतो. मग नवरा गेला म्हणून त्या वापरणं सोडून द्यायचं कारण काय? लग्नाचं सौभाग्य लेणं म्हणून आपण फक्त मंगळसूत्र घालतो. ते काढणं न काढणं हा निर्णय सुद्धा बाईंनी स्वतःला पटेल, योग्य वाटेल त्याप्रमाणे घ्यावा असं मला वाटतं. मथुराताईंच्या बोलण्याने सगळ्या जणी विचारात घडून गेल्या. पण मग बाकीचं सणा समारंभाचं काय? कुणीतरी न राहून विचार. तसं मथुराताई म्हणाल्या, एखाद्या स्त्रीवर दुर्दैवाने अशी वेळ आली म्हणून तिला कुठल्याच आनंदाच्या प्रसंगी सहभागी करून न घेणं मला तरी पटत नाही. आयुष्यात एखादी दुर्घटना घडली म्हणून सगळं आयुष्य संपत नाही. ते सवाष्णीपुरतं, हे कुमारिकांपुरतं असे भेद आता बदलत्या काळामध्ये विसरायला हवे. आपण सगळ्या जणी स्त्रिया आहोत, या एकाच भावनेमधून आता काम करायला हवं. बघा, विचार करा, तुम्हाला पटतं का हे सगळं? मथुराताईंच्या या बोलण्यानंतर सगळ्या जणी आपापसात कुजबुजायला लागल्या. थोड्या वेळाने राधाबाई आणि गोदाक्का म्हणाल्या, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण हे लोकांना पटेल का? रुक्मिणीबाई डोक्यावरचा पदर सावरत म्हणाल्या, लोकांना काय वाटतं याची चिंता आपण कशाला करावी? लोक दोन्ही बी बाजूनी बोलतात. आपल्याला पटल ते करायला आपणच सुरुवात करायची म्हणजे झालं. बघा, किती बरोबर बोलल्या रुक्मिणीबाई, मथुराताई म्हणाल्या. आणि मग त्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला. बचत गटाच्या सर्व सांस्कृतिक उपक्रमात, सणा समारंभामध्ये विधवा, सवाष्ण असा भेद न ठेवता सगळ्या जणींना सहभागी करून घ्यायचं. आणि मग सारजाबाईंनाही त्यामध्ये सहभागी व्हायला मिळालं. सारजाबाई म्हणतात, लई मोठा अंधार होता माझ्या जिंदगीत. 40 वर्षानंतर पहाट उगवली म्हणायची. नवा जन्म झाल्यागत वाटतंय. असं वाटतं आता कुठं सुरू झालंय समजा. तेव्हापासून ठरवलं, बचत गटासाठी लई काम करायचं. समध्या बायांना शिकवून शान करायचं. बाया बापड्यांची जिंदगी बी बदलायला पाहिजे माझ्या संग. आणि मग सारजाबाई नव्या जिद्दीने कामाला लागल्या. संक्रांतीच्या हळदी कुंकवाला मथुराताईंनी त्यांच्या आंबाड्यामध्ये गजरा माळला आणि सारजाबाईंच्या शब्दात सांगायचं तर त्या अगदी भरून पाडल्या. महाराष्ट्रातल्या बचत गटांच्या चळवळीचं फलित दर्शवणारी ही 2 प्रातिनिधिक उदाहरणं, भावस्पर्शी तरीही वास्तवदर्शी, गेल्या 20-25 वर्षातल्या परिवर्तनाची प्रसादचिन्ह टिपणारी. बचत गट या संकल्पनेपासून तिनं चळवळीचं रूप धारण करेपर्यंतची ही वाटचाल खूप मोठी आणि लक्षणीय आहे.
या कालावधीने सतत 18 वर्ष विश्व दारिद्र्यामध्ये पिसून गेलेल्या कोट्यवधी सामान्य महिलांना त्या दारिद्र्याशी मुकाबला करायला शिकवलं आहे. दारिद्र्याशी सामना करतानाच त्या हातांमध्ये नवनिर्मिती करण्याचं बळ दिलं आहे. नशिबाचे भोग समजून सारं काही मुकेपणानं सोसत राहणाऱ्या बायकांच्या कंठात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धैर्य दिलं आहे. आणि मुख्य म्हणजे परिस्थितीला शरण न जाता माझं आयुष्य मी घडवणार आहे अशी स्वत्वाची जाणीव जागृत करणारी अंतःप्रेरणाही दिली आहे. हा प्रवास जितका लक्षवेधी आहे तितकाच विकासाची नवी परिमाणं निर्माण करणारा आणि म्हणूनच परिवर्तनशीलही आहे. या प्रवासानं समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या पण समाज व्यवस्थेनं कायमच दुर्लक्ष ठेवलेल्या असंख्य महिलांना स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून दिली. अंगभूत कौशल्यांबरोबरच नवी कौशल्य आत्मसात करून त्या अस्तित्वाला अर्थ द्यायला शिकवलं. त्या उमजलेल्या अर्थानं आर्थिक स्वावलंबन दिलं आणि त्यामुळे जगाकडे पाहण्याची नवी दृष्टीही दिली. वर्षानुवर्ष मनात बोचत राहिलेले चल दूर करून सुधारणेचे नवे वारे स्वीकारण्याचं खुलेपण दिलं आणि होऊ लागली 4 भिंतींच्या पलीकडचा विचार करणाऱ्या महिलांची जडणघडण. ही होती एका सामाजिक अभिसरणाची सुरुवात. होतं एक स्थित्यंतर व्यक्तिगत जीवनामध्ये, आर्थिक मानामध्ये आणि मानसिकतेमध्ये. बचत गट या संकल्पनेनं पाहता पाहता चळवळीचं रूप धारण केलं. आज ही चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारली आहे. देशात आजमितीला 1 कोटींपेक्षा अधिक बचत गट कार्यरत आहेत. महाराष्ट्रही या बाबतीमध्ये आघाडीवर असून राज्यात सध्या सुमारे 1.5 लाखांहून अधिक बचत गट आहेत. सूक्ष्म वित्त पुरवठा, सूक्ष्म कर्ज यासारख्या नव्या संकल्पनांना बळ जन्म देणाऱ्या, सर्वसामान्य स्त्रीच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या बचत गट या संकल्पनेचा उगम कुठे आणि कसा झाला, त्याची वाटचाल कशी झाली, ज्या सूक्ष्म वित्त पुरवठ्यामुळे या संकल्पनेला बळ मिळालं, ती कुणी आणि कशी वापरात आणली, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला बरंच मागे जावं लागेल. नमस्कार. खरंच आहे, बचत गटाचा एक कितीतरी मोठा आढावा आहे, तर तो थोडक्या शब्दात स्वातीताई तुम्ही अतिशय उत्तम रीतीने घेतलात. आणि अशा कितीतरी कथा आहेत महाराष्ट्रभर या बचत गटांमध्ये. विशेषतः नीलमताई स्वतः एकल महिलांच्या बाबतीत नीलमताईंनी बऱ्याचदा विषय मांडलेला आहे. त्याची कुठेतरी झाक मला या लेखामध्ये खूप जाणवली. आणि खरंच आहे, हे विश्व अनुभवाचं विश्व आहे, ते खूप मोठं आहे. दुर्गेशजी, तुमच्या कवितांमधनं सुद्धा असंच अनुभवाचं विश्व उलगडलेलं आहे, तर त्यातल्या काही प्रातिनिधिक कविता आपण सादर कराव्या. दुर्गेश. नक्कीच. माझं गाव पंढरपूर, त्यामुळे पंढरपूरच्या अनुषंगाने आता आषाढ महिना जवळ येतो आहे आणि पंढरपूर म्हटलं की विठ्ठल आहे, रुक्मिणी आहे आणि अख्खे वारकरी सगळे त्या पंढरपूरच्या दिशेने जे जातात. आणि आषाढ महिना सुरू झाल्यानंतर पाऊसही सुरू असतो. त्याचं वर्णन असलेली एक कविता सुरुवातीला ठेवतो की गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा. गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, निघे सरींची पालखी रंगे आषाढ सोहळा. गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, निघे सरींची पालखी रंगे आषाढ सोहळा. पानोपानी झाडांवर चाले थेंबांचे कीर्तन. पानोपानी झाडांवर चाले थेंबांचे कीर्तन. निळ्या भोर वाळवंटी सुरू विजेचे नर्तन. अंकुरती मातीतून कोंभ जणू श्रीहरी. अंकुरती मातीतून कोंभ जणू श्रीहरी. डुले हिरवी पताका शेत होई वारकरी. डुले हिरवी पताका शेत होई वारकरी. सरीतून आला देव धरा पुंडलिक झाली. सरीतून आला देव धरा पुंडलिक झाली. आता युगे 28 बहराची मांदियाळी. आता युगे 28 बहराची मांदियाळी. तर अशी बहराची मांदियाळी खरं म्हणजे विठ्ठल आपल्याला देत असतो. आणि माझ्या कवितेमध्ये जसं तुम्ही उल्लेख केला की पंढरपूरचे सगळे संस्कार आहेत, एक ज्याला आपण म्हणूयात की लयबद्ध अशा स्वरूपाचं सगळं चित्रण करण्याचा माझा कवितेमधला प्रयत्न असतो. पुढची जी कविता मी तुमच्या समोर ठेवणार आहे ती आहे चंद्राच्या संदर्भातली. चंद्र आपण तसं रोजच पाहतो आकाशामध्ये आणि चंद्राची रूपं बदलत असतात आणि लहानपणापासून हा चंद्र आपल्याला सोबत करत असतो. विशेषतः रात्रीच्या अंधारामध्ये साथ करणारा हा चंद्रच असतो. त्यामुळे या चंद्राची जी वेगवेगळी रूपं आहेत ती या कवितेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. बघा, तुम्हाला आवडेल की विसाव्याला आली रात आणि चांद मोहरला. विसाव्याला आली रात आणि चांद मोहरला. कुठे चांदण्या पेरून दूर राणी उगवला.
असा कसा चांदबाई, असा कसा चांदबाई भलताच बहुरूपी, असा कसा चांदबाई भलताच बहुरूपी, फुल सूर्याला देऊन खेळतो ग लपाछपी, फुल सूर्याला देऊन खेळतो ग लपाछपी, कधी निंबोणीच्या मागे, कधी निंबोणीच्या मागे बाळासाठी ग लपतो, कधी निंबोणीच्या मागे बाळासाठी ग लपतो, मामा होऊन चांदोबा, मामा होऊन चांदोबा अंगणात बागडतो, कधी प्रेमिकांच्यासाठी, कधी प्रेमिकांच्यासाठी चांद राहतो ग साक्षी, कधी प्रेमिकांच्यासाठी चांद राहतो ग साक्षी, भाळावर गोंदलेली होतो पिठुरली नक्षी, चांद कधी पूर्ण बिंब, चांद कधी पूर्ण बिंब कधी चवथीची कोर, चांद कधी पूर्ण बिंब कधी चवथीची कोर, जशी वयात आलेली कोणी नाजूकशी पोर, जशी वयात आलेली कोणी नाजूकशी पोर, वेड्या बहिणीचा कधी, वेड्या बहिणीचा कधी चांद होतो विडा भाऊ, वेड्या बहिणीचा कधी चांद होतो विडा भाऊ, तिला विचारी भाबडा काय ओवाळणी देऊ, तिला विचारी भावडा काय ओवाळणी देऊ, असा खट्याळग चांद, असा खट्याळग चांद रोज रातीला छळतो, असा खट्याळग चांद रोज रातीला छळतो, त्याचा उन्हाळ स्वभाव कला कलाने कळतो, त्याचा उन्हाळ स्वभाव कला कलाने कळतो. तर असा कला कलाने कळणारा हा म्हणजे चंद्र आहे. आणि पुढची जी कविता तुमच्या समोर मी ठेवणार आहे ती आता ऍक्च्युली खरं म्हणजे आपण पाहतोय की समाज माध्यम इतकी आपल्यावरती प्रभाव टाकतायत आणि प्रत्येक गोष्ट ही समाज माध्यमावरती येते आणि त्याचा एक ज्याला आपण म्हणूयात की एक प्रभाव आपल्यावरती आणि दबाव सुद्धा आपल्यावरती वारंवार वाढताना दिसतो आहे. तर त्यातून आलेली ही कविता आहे की सगळं कसं ऑनलाईन चाललेलं आहे. पहा की फेसबुकाच्या वॉलवर दुष्काळाचा छानसा फोटो अपलोड करून तो वाट बघत बसला कमेंटच्या पावसाची. फेसबुकाच्या वॉलवर दुष्काळाचा छानसा फोटो अपलोड करून तो वाट बघत बसला कमेंटच्या पावसाची. थोडस पेज रिफ्रेश केलं आणि बघतो तो काय, लाईक्स आणि कमेंटचा अक्षरशः धो धो पाऊस. खरंच खरंच किती सोशल होत चाललोय आपण या नेटवर्किंगच्या जमान्यात. खरंच किती सोशल होत चाललोय आपण या नेटवर्किंगच्या जमान्यात. सगळ्याच समस्यांवर आपण अशी मिळवू पाहतो ऑनलाईन उत्तर आणि चॅट करता करता करून घेतो आपल्याही संवेदनांचं ऍब्रिव्हिएशन. म्हणजे समजा आता आपल्याला काही मेसेज करायचा असेल तर आता आपण ओके पूर्ण लिहित नाही, नुसतं के लिहितो. इतकं संक्षिप्तीकरण आपण आपल्या संवेदनांचं सुद्धा करून घेतलंय. ही चॅट करता करता करून घेतो आपल्याही संवेदनांचं ऍब्रिव्हिएशन. स्मार्टफोनच्या छोट्याशा स्क्रीनवर क्रिया प्रतिक्रियांचे उमटत राहतात ग्रीन, ऑरेंज आणि आयडल आयकॉन्स. स्मार्टफोनच्या छोट्याशा स्क्रीनवर क्रिया प्रतिक्रियांचे उमटत राहतात ग्रीन, ऑरेंज आणि आयडल आयकॉन्स. भावना पोहोचवण्यासाठी उमटतात इमोकॉन्स. भावना पोहोचवण्यासाठी उमटतात इमोकॉन्स. कुणाकुणाशी चॅट करत राहतो आपण, कुणाकुणाशी चॅट करत राहतो आपण आणि ऑनलाईन सुखदुःखाच्या गोष्टी करत करत आणि ऑनलाईन सुखदुःखाच्या गोष्टी करत करत होत जातो ऑफलाईन आपल्या भोवतालच्या जगापासून, होत जातो ऑफलाईन आपल्या भोवतालच्या जगापासून. धन्यवाद. वा, 3 वेगळी रूप आणि 3 वेगळ्या भावना खरं तर तुम्ही या 3 कवितांमधनं मांडलात. पंढरपूरचा विषय आहेच आणि पंढरपूरचे संस्कार, नीलमताईंचा जन्म पंढरपूरचा आहे त्यामुळे तेही एक वेगळं नातं तुमच्या दोघांमधूनही आहे. चंद्राची वेगवेगळी रूप तर तुम्ही साकारलीत. त्याचा उन्हाळ स्वभाव कलाकलाने कळतो हे बाकी उत्तम आहे की ते दोन्ही अर्थाने आम्हाला ते जाणवतंय. पण तुमच्या कवितेत लाईक्स आणि कमेंटचा धोधो पाऊस त्या आजच्या काळातला म्हणून तुम्ही अपेक्षित केलात. पण स्वातीताई आता एक वेगळा पाऊस आपल्या समोर मांडतायत. कारण पाऊस म्हटल्यानंतर पावसाचे दिवस जवळ आलेत. आपण आता प्रतीक्षा करतोय की आता मात्र तो पडायला हवा असं म्हणत असताना मल्हार आपल्या समोर येतो. कारण मल्हार राग आणि मल्हाराची धून ही आपल्या सगळ्यांच्या मनात असते. त्यामुळे मल्हाराची जळात धून वीज नाचते अधूनमधून, वेली ऋतुमती झाल्या ग, सरीवर सरी आल्या ग, असं आता मला अगदी
असं वाटतंय. स्वातीताई, तुमच्या त्या लेखाने या शब्दांच्या सरी आता बरसू देत, असं म्हणत तुम्हाला होय. विनंती करते की तुमची मल्हार धून आम्हाला ऐकवा. मल्हार धून पाऊस कवितेतला तुमच्या आमच्या मनातला या स्क्रिप्ट मधला काही भाग वाचून दाखवते आहे. ऊन तापत असतं. वैशाख वणव्यानं जीवाची होणारी तगमग, तलखली, वातावरणात भरून राहिलेली शुष्कता, निष्पर्ण झालेली झाडं, रखरखलेल्या परिसरातली भेगाळलेली जमीन. कुठून तरी कानावर गाण्याची लकेर येते. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, आणि त्या ऐकता ऐकता दूरच पालटतो. भर उन्हाळ्यातही आभाळ भरून आल्यासारखं वाटतं आणि मनामनांमध्ये पाऊस कोसळायला लागतो, चैतन्याचा, उत्साहाचा. वातावरणामुळे मनामध्ये डोकवायला लागलेला शुष्कपणा पार कुठल्या कुठे पळून जातो. खिडकीशी उभं राहून विचारांचे असंख्य तरंग तिच्या मनामध्ये उमटत असतात. रप 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 आलेल्या पावसानं ती चमकून समोर पाहते आणि चकित होऊन जाते. अखेर तो बरसला. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर. भुईवरचं भेगांचं जाळं चेहऱ्यावर घेऊन वावरणारी माणसं, चिंतेनी काठोकाठ भरलेले त्यांचे डोळे. कधी येणार तो? येईल ना? न बोलताही सामोरे येणारे असे अनेक प्रश्न. आणि आज आज अखेर तो आला. बरसणाऱ्या नभाकडे खिडकीतून पाहता पाहता ही सगळी शृंखला मनात उमटली आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. क्षणात चेहरा एकदम सैलावला आणि तिला जाणवलं, अरे, आपल्याही मनावर किती ताण होता याचा. यावर्षी तरी हा पाऊस हुलकावणी नाही ना देणार, याचा आपणही किती विचार करत होतो. तर तिला खूपच मोकळं मोकळं वाटायला लागलं. 10 मिनिटांपूर्वी पाहता पाहता कृष्णमेघांनी सगळं आभाळ प्रादाक्रांत केलं आणि त्या मेघांचे पडघम वाजायला लागले. विजेची टिपरी दणाणताच जलधारांचं बरसणं सुरू झालं. एव्हाना धुवांधार पाऊस कोसळत होता. धारांच्या त्या पडद्या पलीकडे जणू काही सृष्टीच उरली नव्हती. धारा झेलता झेलता झाडं कशी ताजीतवानी दिसायला लागली. हिरवीगार, स्वच्छ, सुंदर. सारे धूळ, कचरा, शुष्कपणा धुवून गेल्यासारखी. किती किमयागार आहे ना हा पाऊस, तिच्या मनात आलं. कुठल्या कुठल्या कधी कधीच्या आठवणी. मनाची कवाडं कशी आपोआप खुली होत होती. बरंच काही जागं व्हायला लागलं होतं. एक लडकी भीगी भागीसी, आरसपानी सौंदर्याचं वरदान लाभलेली मधुबाला चलती का नाम गाडीमधल्या गॅरेजमध्ये भर वादळलेल्या रात्री शिरते आणि भांबावलेल्या तिचं ते सचैल सौंदर्य न्याहाळत किशोर कुमारच्या मनातलं गाणं आकार घेतं. अजूनही त्या सौंदर्यावर फिदा असणारे लक्षावधी लोक, ओठांवर आपसूक फुलणाऱ्या त्या ओळी आणि मनात कायम ताजं असलेलं ते सगळं दृश्य. अशीच हजारो लाखो मनांमध्ये वर्षानुवर्ष जागी असलेली ती एक रात्र, ओलेती, चिंब भिजवून टाकणारी, आणि त्या पाठोपाठ उमटणारा भारतभूषणचा दर्दभरा स्वर. जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात. चेहऱ्यावरून ओघळणाऱ्या पावसाच्या लडी हळुवारपणे दूर सारणारी, केवळ डोळ्यांनी असंख्य गोष्टी सांगून जाणारी, मधूनच डोकावणारी मधुबालाची ती छबी. आजही पावसाच्या पडद्यावर तिला ते सगळं दृश्य जिवंत झाल्यासारखं वाटतं. कितीतरी ओळींनी मनामध्ये फेर धरला होता. मराठी काव्यसृष्टी ही सदाहरित ठेवणारा हा पाऊस. कवितेचं बोट धरलेल्या प्रत्येक लहान मोठ्या कवीला या पावसानं कुठल्या ना कुठल्या तरी वळणावर साथ घातलेली आहे. त्याच्या हर्षोल्लासाच्या, सुखदुःखाच्या, आशा निराशेच्या प्रत्येक क्षणी त्या भावनांचं प्रतीक म्हणून हा पाऊस कवितेमध्ये अवतीर्ण झालेला आहे. आणि भावनांचा ओलावा, त्यांचं गहिरेपण रसिक मनांमध्ये जाग ठेवतानाच बरसण्याचा उत्फुल्ल अनुभवही त्यांनी रसिकांना दिलेला आहे. नमस्कार. वा, खर तर कवितेतनं भेटणारा पाऊस अनेक अंगाने आपल्याला सातत्याने भेटत असतो. आणि कवी म्हटल्यानंतर कवीला पाऊस, ढग, नंतर चंद्र या संकल्पना सातत्याने त्याच्या समोर असतात. आणि मला वाटतं दुर्गेश सोनारांकडे सुद्धा पावसाची एखादी कविता नक्कीच असेल. आणि वेगवेगळ्या अंगाने फुलणारा पाऊस, कवितेतनं येणारा पाऊस हा आपल्याला सापडत असतो. पण दुर्गेश सोनार हे फक्त कवी नाहीत, ते गझलकार पण आहेत. त्यामुळे काही गझलच्या माध्यमातून सुद्धा ते आज व्यक्त होणार आहेत. दुर्गेशजी, तुमच्या काही गझल, एखादा शेर ऐकू, असं खूप काही ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. नक्की नक्की.
आता स्वातीताईंच्या ह्याच्यामध्ये जो पाऊस आला, मल्हार आला, आता जी गझल मी तुमच्या समोर पेश करतो यात पावसाचा संदर्भ आहे, पण त्यात वेगवेगळी रूप आहेत. आणि जशी होय. गझल ही एका आशयाची असते असं नाही, म्हणजे प्रत्येक शहरात कदाचित वेगळी कविता आपल्याला सापडू शकते. आता याच्यामध्ये पाऊसही आहे, ती पण आहे, आणि बाकीचे सगळे संदर्भ पण आहेत. पहा की वा. हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे, हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे, आणि माझे तृप्त होणे चातकाच्या सारखे. हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे, आणि माझे तृप्त होणे चातकाच्या सारखे. माळशी तू मोगरा अन या जीवाला जाळशी, माळशी तू मोगरा अन या जीवाला जाळशी. दरवळू देना मला केसात गजऱ्यासारखे, हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे. पण कसं असतं, हे सगळं चंद्रमुखीचे दिवस असतात तोपर्यंत ठीक असतं, पण नंतर सूर्यमुखीचे दिवस येतात, आणि मग नंतर कालांतराने जेव्हा ज्वालामुखीचे दिवस येतात तेव्हा तिला आठवण करून द्यायला लागते की बाई, दिवस ते होते गुलाबी, दिवस ते होते गुलाबी, भानही नव्हते मुळी, दिवस ते होते गुलाबी, भानही नव्हते मुळी. आज चल भेटू पुन्हा प्रेमात पडल्यासारखे, आज चल भेटू पुन्हा प्रेमात पडल्यासारखे. पण बऱ्याचदा असं होतं की खूप उशिरा कळतं, ज्या वाटेने आपण चाललो ती वाटच चुकीची होती की काय. आणि त्यातून आलेला हा शेर आहे पहा की, आड वाटेने कशी ती वाट येते आडवी, आड वाटेने कशी ती वाट येते आडवी, हे कसे होते अचानक वाट चुकल्यासारखे, हे कसे होते अचानक वाट चुकल्यासारखे. आणि बऱ्याचदा कसं असतं पहा की आपला चेहरा जो असतो ना, दाखवायचा वेगळा असतो आणि प्रत्यक्षातला वेगळा असतो. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे की खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. त्यातून आलेला हा शेर आहे पहा की, कोणते प्रतिबिंब माझे, कोणते प्रतिबिंब माझे दावितो हा आरसा, कोणते प्रतिबिंब माझे दावितो हा आरसा, हे खरे की ते खरे हा पेच पडल्यासारखे, हे खरे की ते खरे हा पेच पडल्यासारखे. आणि बऱ्याचदा कसं असतं की आता मी माध्यमामध्ये पण काम करतो, अनेक वेळेला आम्हाला माहिती असतात अनेक गोष्टी, ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतो आपण, की कशा असतात की, मी तुला मारेन खोटे, मी तुला मारेन खोटे, धाक ही खोटा उगा, मी तुला मारेन खोटे, धाक ही खोटा उगा. तू सुद्धा करशील तेव्हा फक्त रडल्यासारखे, तू सुद्धा करशील तेव्हा फक्त रडल्यासारखे. आणि शेवटचा शेर पहा की, आपल्याला असं वाटतं की हे सगळं जे काही चाललंय हे आपल्यामुळं चाललेलं आहे. म्हणजे बैलगाडी चाललेली असते, त्याखालून एक कुत्रं चाललेलं असतं, त्या कुत्र्याला वाटतं की बैलगाडी आपल्यामुळेच चाललेली आहे की काय. पहा त्यातून आलेला हा शेवटचा शेर तुम्हाला आवडेल. ह्या जगाला लख केले काजव्यांना वाटले, ह्या जगाला लख केले काजव्यांना वाटले, ते असे थाटात होते सूर्य असल्यासारखे, ते असे थाटात होते सूर्य असल्यासारखे, ते असे थाटात होते सूर्य असल्यासारखे. पण असं जरी असलं तरी अनेक वेळा आपली अनेक जी मनस्थिती असते की आपण काम करत असतो आणि आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या वाटेने आपण चाललेलो असतो, पण अनेक वेळेला विशेषतः चळवळीमध्ये काम करताना आपल्या मनासारख्याच सगळ्या गोष्टी होतात असं नाही. अनेक वेळेला आपल्याला शल्य बोचत जातं आणि त्यातून मग मार्ग काढायला लागतो. एक प्रकारची ज्याला आपण निराशा म्हणतो, एक मळभ आपल्या मनावरती असतं, पण त्यातनंही मार्ग जो आशावादाचा असतो तो कसा असतो पहा. नवा सूर्य नावाची कविता आहे, तुम्हाला आवडेल, ऐका. की अंधारच अंधार भोवताली, अंधारच अंधार भोवताली म्हणून घाबरून का जायचं, अंधारच अंधार भोवताली म्हणून घाबरून का जायचं. खाच खळगे असतातच ना वाटेत, खाच खळगे असतातच ना वाटेत, उगाच का मग थांबायचं. मागच्या पानावरून पुढे सहज जाता आलं पाहिजे, मागच्या पानावरून पुढे सहज जाता आलं पाहिजे. कढत कुढत नव्हे दोस्ता, हसत जगता आलं पाहिजे. कढत कुढत नव्हे दोस्ता,
हसत जगता आलं पाहिजे. अंधारात सुद्धा रे उजेड असतो दडलेला. अंधारात सुद्धा रे उजेड असतो दडलेला. आपल्या आत आत दिवा लख्ख असतो पेटलेला. अंधारात सुद्धा रे उजेड असतो दडलेला. आपल्या आत आत दिवा लख्ख असतो पेटलेला. मनावरच मळभ जेव्हा मनावरच मळभ जेव्हा चैतन्याने दूर होईल. मनावरच मळभ जेव्हा चैतन्याने दूर होईल. खरंच दोस्ता विश्वास ठेव. खरंच दोस्ता विश्वास ठेव. पुन्हा नवा सूर्य येईल. पुन्हा नवा सूर्य येईल. आणि शेवटची एक रचना तुमच्या समोर ठेवतो, जी माझी अत्यंत काळजातली अशी गझल आहे, जी माझी एकूण भावावस्था किंवा माझी मनोधारणा किंवा विचारधारा मांडणारी ही गझल आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पंढरपूरच्या मातीचे चंद्रभागेचे संस्कार सगळे आतापर्यंतचे आहेत ते या गझलेमधनं कसे येतात पहा. की लाख आमिषे खुणावती पण लाख आमिषे खुणावती पण कधी तयांना भुललो नाही. लाख आमिषे खुणावती पण कधी तयांना भुललो नाही. ताठ कण्याने वाट चाललो मुळी कुठेही झुकलो नाही. लाख आमिषे खुणावती पण कधी तयांना भुललो नाही. ताठ कण्याने वाट चाललो मुळी कुठेही झुकलो नाही. झळा उन्हाच्या अवती भवती झळा उन्हाच्या अवती भवती रुजायलाही नव्हती जागा. झळा उन्हाच्या अवती भवती रुजायलाही नव्हती जागा. तरीही फुललो आणि बहरलो सुकलो नाही. ही हाक दिली तू वळणावरती हाक दिली तू वळणावरती आप सुख मी जरा थबकलो. हाक दिली तू वळणावरती आप सुख मी जरा थबकलो. हात दिला तू हाती तेव्हा माझा मीही उरलो नाही. हात दिला तू हाती तेव्हा माझा मीही उरलो नाही. आणि पहा कसं असतं, विशेषतः राजकारणामध्ये निवडणुका जवळ आल्यानंतर आपण पाहतो की आश्वासनं खूप दिली जातात. त्यातून आलेला हा शेर आहे की गारुड घाली सामान्यांना गारुड घाली सामान्यांना स्वप्नांचे बघ नवे नवे ते. गारुड घाली सामान्यांना स्वप्नांचे बघ नवे नवे ते. खोट्या त्यांच्या पुंगीवरती खोट्या त्यांच्या पुंगीवरती थोडे सुद्धा डुललो नाही. थोडे सुद्धा डुललो नाही. आणि माध्यमात काम करतो अनेक वेळा पाहतो आपण की ज्याच्यामध्ये काहीच नसतं, कंटेंट नसतो, अशा गोष्टीला प्रसिद्धी अनेक वेळा दिली जाते. आणि त्यातून आलेला हा खरं म्हणजे शेर आहे की सुमार सद्दी वाचाळांची तरी तयांना मिळे प्रसिद्धी. सुमार सद्दी वाचाळांची तरी तयांना मिळे प्रसिद्धी. झगमगणाऱ्या मीडियामध्ये झगमगणाऱ्या मीडियामध्ये बरेच झाले रुळलो नाही. बरेच झाले रुळलो नाही. आणि पुढचा जो शेर आहे तो विचारधारेच्या संदर्भातला आहे. की अनेक वेळेला असं होतं की आपण एखाद्याची बाजू घेतली तर मग लोक म्हणतात की अरे हा तुम्ही उजवे दिसताय. थोडं आपण इकडे झुकलो तर म्हणतात हा मग तुम्ही डावे दिसताय, कट्टर दिसताय. अशा स्वरूपाचं म्हणजे पुरोगामी प्रतिगामी असं द्वंद्व आपल्याकडे अनेक वेळेला सुरू असतं. डावा उजवा उजवा डावा डावा उजवा उजवा डावा करायचे तर करत बसा रे. डावा उजवा उजवा डावा करायचे तर करत बसा रे. मी सत्याचा आहे पाईक मी सत्याचा आहे पाईक. रस्ता माझा चुकलो नाही. मी सत्याचा आहे पाईक. रस्ता माझा चुकलो नाही. आणि शेवटचा शेर तुमच्या समोर ठेवतो की ही कवितेची गाथा त्यांनी डोहामध्ये जगोबा आहे माझा. तरुण गेलो बुडलो नाही. तरुण गेलो बुडलो नाही. तरुण गेलो बुडलो नाही. धन्यवाद धन्यवाद. वा, तुकोबरायांचे वंश लेखनाच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून तुम्ही जे मांडले
आणि सगळ्याच कवितांमध्ये एक आशय आहे, एक काहीतरी म्हणणं आहे. शेवटची कविता तर तुम्ही म्हणजे ती गझल तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आहे. पण चंद्रमुखी, सूर्यमुखी आणि ज्वालामुखी हे फारच आवडले बरं का. म्हणजे ह्या सगळ्या उपमा यापूर्वी ऐकल्या नव्हत्या. आता त्या लक्षात राहतील कायमच्या. पण फार सुंदर दोघांचंही सादरीकरण अतिशय सुंदर झालं. नीलमताई काय सांगाल? स्वातीनी तर सगळं आपल्या आसपास म्हणजे आम्ही जे चळवळीत काम करतोय त्या स्त्रियांचं काम करता करता इतका वेग येतो की ट्रेन मधून जात असताना जसं प्रत्येक स्टेशनवर उतरायची इच्छा असली तरी उतरता येत नाही, तसं जे अनुभव सुटून जातात त्या अनुभवांचं अगदी ताकदीने वर्णन केलेलं आहे. आणि ती पण एक यमुनाबाई सारखीच एखादी महिला आहे का काय या थाटामध्ये सगळं त्यांचं मन तिने समजून घेतलेलं आहे. नवी पहाटच्या मध्ये जी सांगितले तिने ती वस्तुस्थिती आहे खरंय, परंतु बचत गट हा विषय कुठेतरी मायक्रो छोटं महिलांनी काहीतरी करायचं, बँकांमध्ये जायचं आणि अकाउंट काढायचे याच्या पुरताच मर्यादित आहे अशी जी दृष्टी होती त्याच्या पलीकडे जाऊन बचत गटांच्या आकांक्षा आणि आकाश खूप व्यापक झालेले आहे. आणि याला कारण असं की जी स्त्रीची ऊर्जा दबलेली होती, त्यांना संधी मिळत नव्हती, त्या दृष्टिकोनातून एक त्यांना व्यासपीठ ठिकठिकाणी मिळालं. अतिशय सुंदर वाक्य आहे तिचं त्याच्यामध्ये स्वातीच्या नवी पहाटमध्ये की विधवा बाईने किंवा मी असं म्हणेन एकल स्त्रीने किंवा एकल पुरुषाने सुद्धा काही प्रमाणात एकटं आनंद कधी जगायचंच नाही. त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसूच दिसलं नाही पाहिजे, कधी त्यांनी नटलं सजलं नाही पाहिजे. कुठल्याही क्षणी त्यांच्या वैवाहिक स्थितीची त्यांना जाणीव असली पाहिजे आणि आपली पायरी ओळखून त्यांनी वागलं पाहिजे. ही जी पायरी ठरवलेली आहे त्या पायऱ्यालाच म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी पण जातीच्या प्रश्नावरती आव्हान दिलं होतं, पण तेच स्त्री पुरुष विषमतेबद्दलचं सुद्धा आहे. आणि म्हणून बचत गटाच्या या ज्या स्त्रिया आहेत त्या अधिकाधिक जशा बोलक्या झाल्या आहेत तसं त्यांचं आयुष्य बदललंय. त्या दृष्टीने त्यांना बचत गटाबरोबर स्वयंसहाय्य गट म्हणजे स्वतःतून स्वतःला ज्यांनी मदत केली अशा प्रकारचं मोठी चळवळ महाराष्ट्रात उभारली गेलेली आहे. अर्थात त्या चळवळीला महिला सुरक्षेच्या बद्दल, महिला अत्याचाराच्या विरोधामध्ये जाणीवा असल्या तरी कायद्याच्या दृष्टीने अजून त्या तेवढ्या पुढे गेलेल्या नाहीयेत. परंतु त्यामध्ये सुद्धा हळूहळू बदल होत आहेत. आणि विशेषतः या बचत गटातल्या स्त्रियांच्या मुली जेव्हा शिकायला लागल्या त्यावेळेला त्यांनी खूप प्रचंड पराक्रम करून दाखवलेले आहेत. चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळतंय मुलींना. परीक्षेमध्ये ओव्हरऑलच चांगली मार्क मिळत आहेत, परीक्षेमध्ये त्यांचे जास्त नंबर येत आहेत. अनेक विक्रम खेळाच्या क्षेत्रामध्ये महिलांनी मोडलेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवरती अगदी छोटे चिमुकले असणारे मायक्रो बचत गट आता मॅक्रो होत चाललेले आहेत आणि त्यांची फेडरेशन्स होत आहेत, बँक्स होत आहेत. या दृष्टिकोनातून त्याच्यामधल्या यमुनाबाईच्या आणि या स्त्रियांच्या मनातलं जे द्वंद्व आहे ते द्वंद्व अतिशय चांगल्या सुंदर वास्तवदर्शी भाषेमध्ये आणि आता बाईपणाचं ओझं नाही वाटत, लई मोलाचं जगणं आहे आमचं, या संकल्पनेमध्ये जे तिने शब्द व्यक्त केलेले आहेत की बऱ्याचशा स्त्रियांची जी ओळखच नव्हती, स्त्रीचं काय अस्तित्वच नव्हतं, त्याला देखील एक जडणघडण मिळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला तर असं वाटतं की खरं तर स्वातीसारख्या ज्या अभ्यासिका आहेत किंवा ज्यांनी स्वतः हे संवेदनशील पद्धतीने काम केलेलं आहे त्यांना मला नेहमीच असं वाटतं की राजकारणामध्ये चांगल्या प्रकारचे एक्सपर्ट्स म्हणून त्यांचं स्थान असलं पाहिजे, त्यांचं काम केलं पाहिजे. कालच माझ्याकडे शेतकरी महिलांच्या बद्दलचा एक नवीन कायदा सरकार करतंय, त्यांना ओळखपत्र द्यायची आणि त्यांचं सक्षमीकरणाची. मी त्यांना सांगितलं की सगळं करा, पण एक तुम्ही संशोधन आणि रिसोर्स आणि रिसर्च सेंटर मोठं उभारा की ज्यामध्ये त्यातल्या अनुभवांचं दस्तऐवजीकरण होईल, त्यांच्या अनुभवातून ते जे बोलतायत ते ऐकलं जाईल सरकारकडे. नाही तर योजना मागून योजना, थवे मागून थवे, लक्षावधी महिला पण त्यांच्या अनुभवांचं शब्दांकनांचं प्रतिबिंब जे सरकारच्या धोरणात पडायला पाहिजे ते तेवढं पडत नाही असं मला स्वतःला वाटतं. की जेवढं आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघा किंवा आज आपण शेतीच्या क्षेत्रात सुद्धा बघतो की अगदी ऊस असेल, चिक्कू असतील, तांदूळ असतील, हळद असेल, याच्यासाठी एक एक इन्स्टिट्यूट आहे. पण बचत गटांच्या पैकी ज्या महिला खाद्यपदार्थ करतायत त्यांच्यासाठी मार्केटिंग काय केलं पाहिजे, गार्मेंट्समध्ये गेलेल्या लोकांसाठी काय केलं पाहिजे, याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन झाले नाहीये. आणि त्याच्यामधल्या साहित्यामध्ये त्यातला माणूस जो आहे त्या बचत गटांच्या स्त्रीमधला तो तिने जसा शोधलेला आहे. तसं एक जाता जाता मजेची गोष्ट म्हणजे आता पुरुषांचेही बचत गट व्हायला लागलेले आहेत. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला मी विचारलं असतं ते म्हणाले आम्ही आता शेतकरी पुरुषांचे बचत गट करतो आणि त्याच्यामधून व्यसनमुक्ती होते, बरीचशी मदत होते असं त्यांचं म्हणणं आहे. स्वातीचं ते दुसरं आहे मल्हारधून, त्याच्यामध्ये एक कवयित्रीच्या मनामधला पाऊस कशा तिला येऊन भेटतो ते
तिने म्हणजे ते संगीत आणखीन साहित्य याचा एक सुंदर संगम तिच्या संपूर्ण त्या ललित लेखामध्ये आलेला आहे. आणि त्याच्यातल्या येणाऱ्या कविता आपल्या मनात यायला लागतात त्याच्या आधीच तिच्या शब्दामध्ये उमटलेल्या आहेत. आणि या दृष्टीने बाहेर आता जो आपण पावसाची वाट बघत असताना अशी कवितेतून आणि साहित्यातून वाट बघणं सुद्धा छान वाटतं, कारण मनातल्या भावना त्या असतात. त्या दृष्टीने अगदी अप्रोप्रिएट, अतिशय उचित असा तिने लेख दुसरा सुद्धा निवडलेला आहे. आणि त्याचं सादरीकरणही खूप सुंदर झालेलं आहे. दुसरं, आकाशवाणीवरती बोलताना वेगळं बोलायचं आणि YouTubeवर बोलताना वेगळं बोलायचं याचं भान ती स्वतःच माध्यम असल्यामुळे अतिशय सुंदर तिने सांभाळलेलं आहे. आणि तिचं स्वतःचं व्यक्तिमत्वही सुंदर असल्यामुळे ते अधिक सगळं सुंदर झालेलं आहे. त्यामुळे स्वाती, तुला मी अगदी खूप खूप तुझं अभिनंदन करते. आणि किती दिवस आपलं भेटायचं असं चाललं होतं, पण या साहित्याच्या व्यासपीठावरती आपण भेटतोय आणि तुला अजून एक मोठं व्यासपीठ कामाच्या दृष्टीने मिळालेलं आहे. त्यामध्ये सगळे रंग साहित्याचे त्याच्यावरती सुद्धा दिसतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. दुर्गेशजी, तुमच्या ज्या सगळ्या कविता आहेत त्या कविता म्हणजे एक अतिशय वेगळ्या प्रकारचा, मी असं म्हणेन की एक कोलाज आहे वेगवेगळ्या भावनांचा. आणि त्यामध्ये तुम्ही घेतलेल्या 6 कविता तुम्हाला निवडताना किती अवघड झालं असेल याची मला चांगलीच जाणीव आहे. पण मला एक फार आवडलं विशेष म्हणजे तुम्ही कविता निवडलेल्या. म्हणजे तुम्ही खरं एखादी हमू मराठे किंवा बाकीचे नवीन आधुनिक लेखक अलीकडचे जसं लिहितात, अभय वळसंकर वगैरे, की तशी तुम्ही कादंबरी पण निवडू शकता. कारण तुम्ही इतक्या वाहिन्यांवर काम केलेलं आहे. आणि जशी ऑर्थर हेलीची फार पूर्वी पुस्तकं आली, हॉटेल, एअरपोर्ट, तसं मीडिया हाऊसवरती पुस्तक खरं तर आलंय की नाही मला माहित नाही, असं पण असं लिहू शकता तुम्ही, इतका तुमचा अनुभव आहे. परंतु तुम्ही सरीतून आला देव धरा पुंडलिक झाली, आता योगी 28 बहराची मांदी आली. म्हणजे किती वा. सकारात्मक आणि सुंदर भूमिका तुम्ही मांडलेली आहे. नाही तर विठ्ठलालाच प्रश्न तावातावाने विचारणारे बरेचसे लोक आहेत. पण अशा वेळेला विठ्ठलाने आपल्याला काय दिलं याची जाणीव युगानुयुग जी वारकरी संप्रदायांनी आणि आस्तिकांनी ठेवलेली आहे, तीच परत त्याच्यामध्ये एक प्रकर्षाने दिसून येते. आणि तीच जुनी ओळखीची आणि अतिशय चांगलं वाटणारी भावना आहे. छान कवितेच्या मध्ये मी काही सगळ्याचा सगळं असं म्हणत नाही, पण एकूण तुमचं व्यक्तिमत्व कळत असताना त्याच्यामध्ये कुटुंब येतं, आई येते, बहीण येतो, मामा येतो, प्रेमिकांच्या साठीचा चंद्र असतो. आणि त्याच्यामध्ये वेड्या बहिणीचा कधी चांद होतो वेडा भाऊ, तिला विचारी भाबडा काय ओवाळणी देऊ. अतिशय सुंदर संकल्पना आहे. म्हणजे ज्या वेळेला माणूस देवाशी बोलत असतो, ग्रहताऱ्यांशी बोलत असतो, त्यावेळेला तो एकटा नसतोच किंवा एकटी नसतेच. आणि ते मनोगत अतिशय छान पद्धतीने अनेक वेळेला छोट्या मुलाला दाखवतात चंदा मामा, तसं त्या मामाच्या बरोबर तो भाऊ म्हणून सुद्धा भेटलेला आहे. तुम्ही तिसरी जी कविता आहे फेसबुकच्या वॉलवर, त्याच्यामधलं आत्ताचं वास्तव आणि आपल्या पिढीला जे जाणवतंय अनेकांना त्याच्यामध्ये, ते अगदी अचूक आणि नेमकेपणाने शेवटच्या ओळीमध्ये आलेलं आहे. कुणाकुणाशी चॅट करत राहतो आपण आणि ऑनलाईन सुखदुःखाच्या गोष्टी करत करत होत जातो ऑफलाईन आपल्या भोवतालच्या जगापासून. ते अगदी खरं आहे ते जे आहे ते. आणि म्हणूनच आपण YouTubeवरती ही सगळं संवाद का सुरू केला, की फक्त 1-1.5 मिनिटं लोकांचा स्क्रीन टाईम असतो. अशा वेळेला 40-45 मिनिटाचा कार्यक्रमाची अपेक्षा धरणं म्हणजे तो खूप महत्वाकांक्षा आहे. परंतु मला असं वाटतं, की मला मध्ये एक गोष्ट वाचली होती मी. बीडमध्ये एक माणूस होता. ते एकट्या एका माणसाने विहीर खणली होती. म्हणजे त्याला बापरे. पाणी आणायला लागायचं तर तो 7 वर्ष ती विहीर खणत होता आणि रोज तो थोडी-थोडी खणत गेला आणि शेवटी 7 वर्षांनी त्यांनी विहीर म्हणजे ही जी माणसामधली दुर्दम्य अशी अ, आकांक्षा असते, ती त्याच्यामधून व्यक्त करत असताना आपण किती मोठी गोष्ट सोशल मीडिया फक्त वापरून नव्हे, फक्त वापरणं ठीक आहे, पण त्याच्या मागे वाहून जाता-जाता सगळं त्याच्यातच गटांगळ्या खायची कशी वेळ आलेली आहे, ते अतिशय चांगलं स्पष्ट झालेलं आहे. आता त्याच्यानंतर मध्यंतरानंतरच्या ज्या तुमच्या कविता आहेत तिन्ही, त्यानंतर त्यांचा अगदी वेगळाच बाज आहे. हे तुझे असे येणे की. त्याच्यात मला एक मजा वाटली. अर्थात गझलमध्ये असतं असं, की आधीचा एक जो मूड असतो, त्या प्रेमातून एकदम तुम्ही सर्व सर्व नात्यांमध्ये, सर्व प्रकारच्या राजकारणामध्ये किंवा कुठल्याही हायरार्कीमध्ये हे जे काही पॉवर गेम्स असतात, ते अगदी अचूक नेमके मांडलेले आहेत. मी तुला मारेन खोटे धाकही खोटा का, तू सुद्धा करशील तेव्हा फक्त रडल्यासारखे. या जगाला लख्ख केले काजव्यांना वाटले, ते असे थाटात होते सूर्य असलेल्यासारखे. आमचे अँकर्स म्हणजे ते आमचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत त्याच्यामध्ये. पण जे काही ते काय दिवसभर गोंधळ घालून त्याच्यानंतर आनंदित असतात. त्यावेळेला म्हणजे काय बोलावं हे कळत नाही. आपण त्यांना कौतुकच करतो कारण कौतुक करावंच लागतं त्यांचं आपल्याला. परंतु अशी परिस्थिती आहे, की ती ब्रेकिंग न्यूज ही कुणाची ब्रेकिंग आहे का जो बोलतोय त्याचीच
मानपाठ एक व्हायची, ब्रेक करण्याची ब्रेकिंग न्यूज आहे, असे सगळे प्रश्न आपल्याला दिसतात. पण आपण ते वी टू ऍक्सेप्ट इट, आपण ते स्वीकारतो आणि जातो. आणि म्हणून ही कविता सुद्धा तुमची खूप ऑनलाईन ऑफलाईनच्या बद्दलची वास्तवदर्शी आहे. नवा सूर्य खूप तुम्ही अनुभवला असावं असं मला वाटतं अनेक गोष्टी. कारण काही वेळेला मनासारखं होत नाही असं नाही. मला तर बऱ्याच वेळेला वाटतं आपल्या मनासारखं होतच नाही. पण मला माझे वडील नेहमी सांगायचे, की तुमचं असं आहे, की तुमच्या एकदा मनासारखं झालं, की तुम्ही पुढे लगेच म्हणता, "बाबा आपण आता पुढचा जो प्रश्न आहे ना, तो अजून शिल्लकच राहिलाय." त्यामुळे आपणच स्वतः ते शंकास्पद असतो, की आपण अति महत्वाकांक्षी लोकं आहोत, परफेक्शनिस्ट आहोत बरेचसे जण आणि त्यामुळे काही झालं, की त्याच्यामध्ये आपण जे बोलत असतो त्याला मागच्या पानावरून पुढे सहज जाता आलं पाहिजे. कढत कुढत नव्हे दोस्ता हसत जगता आलं पाहिजे. अरे, कारण कोणी प्रश्न विचारला कसं चाललंय? तर माणूस छान चाललंय असं फार कमी म्हणतो, की मस्त चाललंय, बरं चाललंय. का बरं बरं? खरं तर आपण सगळं जेवायला मिळतंय, खायला मिळतंय, प्रसिद्धी मिळते, लिखाण होतंय, सगळं होतंय. पण आपण एक थोडंसं कॉन्झर्व्हेटिव्ह किंवा ज्याला आपण म्हणून असे लोकं आहोत थोडेसे, की पटकन चांगलं येत नाही तोंडातून. जे काही येईल ते असंच काहीतरी येत असतं. आणि अंधारातच सुद्धा अरे उजेड असतो तो दडलेला, आपल्या आत दिवा नख्ख असतो तो पेटलेला. तुमची स्वतःची सकारात्मक भूमिका जी दुर्गेश आहे, ती त्याच्यामध्ये अतिशय सुंदरपणाने व्यक्त झाली आहे. आणि मनावरचं मळप जेव्हा चैतन्याने दूर होईल, खरंच दोस्ता विश्वास ठेव पुन्हा नवा सूर येईल. की आपण बदल चांगले पण झालेले बघतोय, अनेक बदल चांगले झालेले बघतोय. त्या दृष्टिकोनातून खूप सुंदर आहे. आणि तुमची जी शेवटची कविता आहे स्वतःच्या संदर्भातली, ती तर आता असे म्हणजे 98 पासून बघते मी 3 दशकं. फक्त मी 98 वगैरे असा शब्द वापरला ना, की नवीन तरुण मुलं असतात ना 2000 नंतर जन्मलेली, ते आम्ही जसं पूर्वी म्हणायचो, कोणी स्वातंत्र्य लढ्यापासून म्हटलं, की आमच्या मनात यायचं, "ओह माय गॉड!" म्हणजे कुठे पोहोचणार. तसं त्यांना आता 90 किंवा 2000 म्हटलं, की होत असणार, की अरे आता हे कुठे काय चाललेत सगळे लोकं वयाने मोठे असणारे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मात्र निर्भीडपणाने अगदी डावा, उजवा, उजवा, डावा करायचे तर करत बसाले. पण मजा काय झाली माहिती आहे का? उजवे डावे झालेत आणि डावे उजवे झाले. असंच होतं. तर त्यावेळेला मधले जे असतात ना, त्यांचा फार प्रश्न येतो. कारण त्यांना कधी डावे आदर्श वाटत होते, कधी त्यांना उजवे थोडे चांगले वाटत होते. त्यांना काहीच कळत नाही, की आता मी काय करायचं? त्यामुळे जे मध्ये असतं कधी मधलंच असतं चांगलं असतं. कारण सगळेच जण त्यांच्या बाजूला हळू-हळू झुकतायत असं मला वाटतं मध्य मार्गाकडे. आणि ही कवितेची गाथा त्यांनी डोहामध्ये जरी बुडवली, वंश तुकोबा आहे माझा, तरुण गेलो बुडलो नाही. दुर्गेशजी तुम्ही भाग्यवान याच्यासाठी आहात, की कुणाही तुकोबाच्या वंशजाला असं वाटलं नाही, की आमचा अपमान झालेला आहे. तुमचं हे वाक्य लिहून सुद्धा. हे फार महत्वाचं आहे. याचं कारण असं, की सगळेच विचारांनी तुकोबांचा त्यांनी पुढे घेतलं पाहिजे, विचार नेला पाहिजे पुढे, ते धाडस असलं पाहिजे आणि केवढं तरी दुःख आणि सहनशक्ती जी तुकोबारायांनी केली सहन आणि त्याच्यानंतर परत ते व्यक्त केलं आणि संसाराचा सगळा मोह सोडून त्या ठिकाणी सगळं लोकांच्यासाठी म्हणून ते जाणं चालत म्हणजे एक स्वतःचं समर्पण करणं आणि मग त्या पोथ्यावर येणं हे सगळं एका बाजूला प्रतिकात्मक वाटलं ना तरी सुद्धा ते अनेक पिढ्यांचं सत्य का काही गोष्टी टिकल्या आहेत कायमस्वरूपी त्याच्यात परिवर्तन झालं असेल पण त्या टिकलेल्या आहेत गोष्टी आणि या दृष्टिकोनातून साहित्य सुद्धा त्यातला फार मोठा भाग आहे आणि या दृष्टीने साहित्य रंगचं आम्ही हे जे युट्यूबचं माध्यम स्वीकारलं त्याच्यासाठी की तो बराच काळ त्याच्यावरती राहील अशी आपल्याला अपेक्षा आहे. अर्थात आरकुटचं वगैरे जसं झालं की एका फटक्यामध्ये आरकुट नंतर सापडेनाचंच झालं. त्यामुळे माझं तर तुम्हाला विनंती आहे की पेन ड्राईव्ह वरती सुद्धा हे भाग आपापले काढून ठेवले सगळे. उत्तरालाही मी बोलले होते. तर ते आपण कायमस्वरूपी जागृत राहायला पाहिजे. Twitterवरून, Facebookवरून हे आम्ही भाग दर शुक्रवारी प्रकाशित करतो. त्याला वेळेचं बंधन नाहीये. कुठल्याही वेळेला जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकं हे पाहू शकतात. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि काल मला एक खूप मोठे समूह संपादक आणि त्यांचे मालक भेटले. तर त्यांनी मला सांगितलं, "नीलमताई, मी तुमचा कार्यक्रम बघतो. मध्ये-मध्ये रात्री बघतो सगळे ते." विशेष वाटलं ते, की आणि हा काय शांत आहे, त्याच्यात म्युझिक नाहीये किंवा गोंगाट नाहीये, जाहिराती नाहीयेत. अशा 40-35 मिनिटाचा कार्यक्रम कित्येक लोकं म्हणतात आलं आणि एकदम आम्ही तो रात्री पाहिला आणि आम्हाला खूप आवडला. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याही प्रेक्षकांना, रसिकांना, लेखकांना तुमची एक वेगळी ओळख होते. आमचा पुढचा जो अनेक महत्वाकांक्षी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मनात आहे. काल मी स्वातीशी पण बोलले, की आम्ही ऑनलाईन महिला साहित्य संमेलन करायचं. पण ते कधी करायचं बघू. शेवटी तयारी करून सगळं करणं जसं गरजेचं आहे. तसं मी काही याच्यावर पाहिलंय पॉडकास्टवरती विशेषतः, की 1-1, दीड-दीड तास एकाच व्यक्तीची मुलाखत घेतलेली असते आणि त्यामुळे डीपमध्ये जाऊन त्याची चर्चा खोलामध्ये जाऊन अंतरंगामध्ये उतरून काही थोडेसे वेगळे परिघावरचे प्रश्न विचारून त्यांना बोलतं करून ते व्यक्तिमत्व शोधणं जसं
एका अर्थाने करुणा गोखलेंनी ऐसपैस गप्पा लिहिताना जवळजवळ 1.5 वर्ष माझ्याशी 50-60 वेळेला डिटेल बोलले आणि मग त्यातले त्यांनी शब्दाचं सगळं काम तयार केलं. तशा प्रकारचं तुमच्यासारख्या लेखकांचं अतिशय ज्यांचं खोल चिंतन आहे, मनन आहे, असं सुद्धा साहित्य झालं पाहिजे, असं मला वाटतं. आणि स्वाती, माझी तुला एक विनंती राहील की तुझी बरीच पुस्तकं झालेली आहेत. तर आता तुला असं वाटेल की मी आपलं उगाच काहीतरी तुला बोलते, पण समग्र डॉक्टर स्वाती महाळंक हे सुद्धा करायची वेळ आता आलेली आहे. याचं कारण असं की लोकांना सुट्या प्रती मिळत नाहीत बऱ्याच ठिकाणी. आपल्याला सुद्धा रेफरन्सला ते सोपं पडतं आणि लोकांसमोर एकत्रित साहित्य गेलं तर मग त्याच्यातून त्यांना सुद्धा तुमच्या साहित्यात काय काय फरक झालाय आणि किती त्याच्यामधलं वेगवेगळे हे आहे, वैविध्य आहे, हे सुद्धा समोर दिसत असतं. त्याची पण खूप आवश्यकता आहे. आणि दुर्गेश, तुम्हाला मी असं म्हणेन, तुम्ही इतकं मल्टीमीडियात सगळ्यात काम केलेलं आहे, वाहिन्यांवर काम केलेलं आहे, तर त्याचे ग्लिम्सेस किंवा त्याचे एखादी एक व्यवस्थित ध्वनी चित्रफीत एखादी व्यवस्थित अशी की ज्याच्यामध्ये नुसते काय काय टायटल्स तुमच्या वेगवेगळ्या चर्चांची काढली तरी त्यातून बऱ्याच काही इतिहास परत समोर येणार आहे. तर असं थोडं साहित्यीकरण झालं तर आपल्याला साहित्यामध्ये त्याचा नक्की उपयोग होईल असं मला वाटतं. कारण काय आहे, समाजाची स्मरणशक्ती जी आहे ती फार वेगाने त्याच्यामध्ये त्यावेळेला कशाचा कुठे होईल आपण सांगू शकत नाही. आणि एआय मध्ये परफेक्ट माहिती जर का गेली तर तो एआय सुद्धा न बिघडता मार्गावरती चालणार आहे. आणि या दृष्टिकोनातून तुमचं दोघांचं योगदान जे अगदी छान आणि अविस्मरणीय अशा प्रकारचं आज कार्यक्रमामध्ये होतं, थोड्या वेळामध्ये, थोड्या तयारीमध्ये झालेलं. आणि उत्तरात त्यामुळे हा साहित्य रंगाचा आपला भाग सुद्धा नक्की लोकांना आवडेल असं मला वाटतं. तर सगळ्यांना मी अभिनंदन करते, शुभेच्छा देते, आभार मानते. धन्यवाद. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद ताई, मनापासून आभार. खरंच आहे दुर्गेशजी, खरं तर तुम्ही धन्यवाद, इतक्या धन्यवाद. माध्यमांमधनं काम करताय. आता साहित्य रंगमध्ये हा एक वेगळा पैलू तुमचा आमच्या समोर आला. तुम्ही काहीतरी बोलत होता दुर्गेश. साहित्य रंग हा उपक्रम आता मला हा 58वा भाग आपण करतोय आणि हो. याच्या आधी 57 भाग म्हणजे जवळपास 57x2 इतके साहित्यिक म्हणजे लेखक आणि कवी या माध्यमातनं, या व्यासपीठाच्या माध्यमातनं खरं म्हणजे जोडले गेलेले आहेत आणि प्रत्येकाचे रंग साहित्याचे उलगडलेले आहेत, रसिकांपर्यंत पोहोचलेत. मला आनंद या गोष्टीचा आहे की या निमित्ताने माझेही रंग लोकांपर्यंत पोहोचतील. कारण पत्रकार म्हणून असलेली एक प्रतिमा आणि साहित्यिक कवी म्हणून असलेली एक प्रतिमा, पण व्यक्ती ही एकच असते, पण त्याची रूपं वेगवेगळी असतात. ही रूपं या निमित्ताने दिसतील असं मला विश्वास वाटतो. उत्तराताई, नीलमताई, तुमचे अगदी मनापासून आभार, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच. स्वातीताई, नवीन जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या होय. माध्यमातून अनेक गोष्टी आता पुढच्या काळात येऊ घातल्यात आणि तुम्ही आणि योगेश सोमण या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक काहीतरी आशावाद आम्हाला निश्चित दाखवलाय. त्यामुळे येणाऱ्या काळात साहित्य परिषदेचं जे काम आहे त्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा तुम्हाला आहेतच, पण आज या साहित्य रंगाच्या निमित्ताने आणि साहित्य परिषदेच्या दृष्टिकोनातनं पुढे काय होणार आहे या संदर्भात तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर नक्कीच सांगू शकता. नाही, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे. जबाबदारी तर खरंच खूप मोठी आहे आणि 100वं साहित्य संमेलन हे अनेक लोकांच्या अनेक अपेक्षा जागवणारं आहे. अनेक लोक भरभरून बोलतायत की हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे. आता त्या प्रत्येक गोष्टीला स्थान देता येईल असं नाही, पण तरी सुद्धा फक्त उत्सवी स्वरूप न ठेवता त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब उमटेल या दृष्टीने त्याची आखणी करण्याचे प्रयत्न नक्की करतो आहोत. आणि त्या पार्श्वभूमीवर आज साहित्य रंगमध्ये नीलमताईंसारख्या बरोबर, तुमच्या सारख्या व्यक्तीबरोबर आज सहभागी व्हायला मिळालं याचा मनापासून आनंद झालेला आहे. कारण कितीही लिहिलेलं असलं तरी सुद्धा प्रत्येकाची व्यक्त होणं ही एक गरज असते आणि आपण कुठेतरी जे लिहिलेलं आहे तेही लोकांपर्यंत असं पोहोचलं तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो. त्यामुळे ही संधी आज मिळाली याच्याबद्दल तुमचेही मनापासून आभार मानते. नमस्कार. नमस्कार आणि तुमच्या दोघांचेही मनापासून आभार. साहित्य रंगाच्या अशाच कार्यक्रमातनं दर शुक्रवारी आपण भेटत असतो, त्यामुळे आज इथेच थांबूया. पुढच्या शुक्रवारी भेटूया अशाच 2 लेखक आणि कवींसह. नमस्कार. नमस्कार.